तर इथं ना संध्याकाळचे 9 वाजले होते आणि ही शौर्याच्या पहिल्या दिवसाची शॉपिंग होती शाळेची. उद्या शाळा आहे त्याची, तर त्यासाठी काही वस्तू लागणार होत्या ती आम्ही आणल्या होत्या आत्ता. तर बुक्स वगैरे जे जे सांगितलं होतं टीचरनी ते सगळं आणलेलं आहे. आणि हा कंपास बॉक्स बघून मला ना माझे शाळेचे दिवस आठवले. खूपच छान होता तो. आणि ही स्कूल बॅग, ड्रेस लय म्हणजे खूप छान वाटत होतं बघून, लय भारी वाटत होतं मला तर. आणि त्याच्यापेक्षा जास्त मी खुश होते कारण की त्याचा पहिला दिवस आहे म्हणून. तर हा युनिफॉर्म आहे आणि हा स्पोर्ट्सचा एक ड्रेस, असे 2 ड्रेस आहेत त्याच्या शाळेला. आणि ही स्कूल बॅग त्याच्या पसंतीची घेतलेली आहे. स्पायडरमॅनवाली पाहिजे असे म्हणत होता तो, तर त्यांनी आणलेली आहे आत्ताच. तर हे अशी शॉपिंग त्याची दाखवली. आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि त्याला टोमॅटोची चटणी पाहिजे होती आणि चपातीचा रोल करून पाहिजे होता डब्याला. तर तो तयार झालेला आहे सगळ्यात गणवेश घालून. आणि तर चपाती आणि टोमॅटोची चटणी पण तयार आहे आणि त्याला आता देते मी डब्याला. तर त्याची मिठी होती चालू की मला दे ना, किती उशीर झाला आहे, तू डब्बा पटकन भर ना. असं दमवत होता, सारखंच म्हणत होता, मम्मा उशीर व्हायला आहे, उशीर व्हायला लागला आहे, मला जायचं आहे शाळेत. तो पण खुश होता खूप. तर तो इथं उभाच राहिला. परत तर येऊन सगळा तयार होऊन म्हणला, तू आवरतेस का, आवर ना मम्मा असं. तर मी म्हणलं, बाळा थांब जरा, अजून वेळ होता, त्यामुळे 4-5 चपात्या उरकून मग मला जायचं होतं सोबत. पहिला दिवस असल्यामुळे मी पण गेले आता, कारण की पेरेंट्स पण येणार होते सगळे असं कळलं होतं. आणि तर आता डब्बा भरला त्याचा. तर शौर्यचे पप्पा पण आले होते त्याला सोडायला. मी आणि शौर्य निघालो आता. तर बाय करायचे प्रोसेस चालू होतं इथं. पप्पांना बाय बाय केलं आणि निघालो आम्ही स्कूलच्या वर्गाकडे. तर पहिलीचा वर्ग याचा हुडकायला जरा वेळ लागला, तर भेटला परत फोन केल्यावर टीचरला. नवीन असं असलं का नवीन वर्ग शोधायला थोडा वेळ लागतो. परत प्रार्थनेची वेळ झाली होती इथं. तर प्रार्थना चालू झाली आणि असं मुलांचं ढोल वाजवून आणि असं ढोल ताशा वाजवून, म्हणजे नाही का, खूप छान टाळ्यांनी स्वागत केलं होतं पहिल्या दिवशी मुलांचं. खूप सारी मुलं आली होती, काही आली नव्हती कारण की पहिल्याच दिवशी कोण जायचं बाबा असं म्हणतात. म्हणून मग ते असा गेला आमचा पहिला दिवस. तर कसा वाटला कमेंट करून सांगा. बाय.